ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्रातील बदलापूर येथील लहान मुलींवर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा कथित एन्काउंटर प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेटच या प्रकरणावर मोठे विधान केलेले आहे। पहा नेमकं काय म्हणलेत अजित पवार। आज तुम्हाला देतो, आता तुम्ही बघा लोक कशी बनलेले आहेत बघा। विरोधक काल तो एक अक्षय शिंदे हा बदलापूरचा विकृत माणूस होता, नराधम होता। अहो लहान लहान मुलींना इतकं त्यांनी छळलं, इतकं छळलं, त्या मुलींचा छळ केला, त्यांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला। त्याच्या संदर्भामध्ये त्या मुलींनी नंतर घरच्यांना सांगितलं, मी कसं काय अन्याय अत्याचार केला ते सांगू शकत नाही, इतका हरामखोर होता। त्यावेळेस बदलापूरच्या लोकांनी 9 तास ट्रेन बंद केली, महत्वाची ट्रेन। एवढा तिथं राग होता, त्याला पकडा, त्याला फाशी द्या, अशा पद्धतीची मागणी होत होती। आम्ही त्या मुलींची वैद्यकीय तपासणी केली, त्यावेळेस हे प्रकरण उघडकीला आलं, SIT स्थापन केली, त्याच्यामध्ये देशभरात चर्चा झाली। विरोधक म्हणायला लागले, बघा ह्यांच्या राज्यामध्ये महिला असुरक्षित। अरे कोण आपल्या घरातल्या महिलेला असुरक्षित ठेवणार आहे? आपलं सगळं घर आहे महाराष्ट्र, म्हणजे माय माऊलीला कोण असुरक्षित ठेवणार आहे? आणि हे सगळं करत असताना त्याला पकडला आणि ते सगळं बाकीचं सुरू झालं। त्याला काल त्या जेलमधनं पुढे नेत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसाचीच रिव्हॉल्वर काढली आणि एका पोलिसावर झाडली, 3 गोळ्या झाडल्या, त्याच्यातल्या एकाला लागलं। आता जर ती विकृत माणूस तोच जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काय गप्प बसणार आहे? बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते। यानंतर या प्रकरणात संशयित म्हणून अक्षय शिंदे यास अटक करण्यात आली होती। यानंतर या आरोपीला घेऊन जात असताना घडलेल्या प्रकारामध्ये त्याचा मृत्यू झालेला असल्यामुळे यावर विविध राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे। यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रोखठोकपणे विधान केलेलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।